रामकृष्ण मंडळी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नाचू कीर्तनाचे रंगी हे YouTube चॅनेल सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटाही वाजवायला संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, काय करावी साधने काय एक नव्हे तेणे, शेष घेईन उच्चिष्ट धाय धणीवरी पोट, काय करावी साधने काय एक नव्हे तेणे. तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चयी, काय करावी साधने काय एक नव्हे तेणे. विठ्ठला विठ्ठला संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, काय करावी साधने काय एक नव्हे तेणे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांच्या पायाची माती आणि संतांच्या मुखातलं उच्चिष्ट या दोन साधनांनी मानवी जीवनाचं कल्याण कसं होतं याचा मार्ग आपल्या समोर ठेवलेला आहे. कार्यक्रमाला विलंब झालेला आहे. अधिक कोणतीही प्रस्तावना न करता फक्त आपल्या सर्वांची क्षमा याचना करतो, क्षमा मागतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. तुकाराम महाराजांनी या अभंगामधून साधनेचा विचार आपल्या समोर ठेवला. परमार्थामध्ये साधनेला महत्व तेवढंच आहे जेवढं साध्याला महत्व आहे. कारण साध्य आणि साधन या दोन्हीचा जो व्यवहार आहे हा व्यवहार अव्यभिचारी असला पाहिजे अशी परमार्थाची एक सामान्य अपेक्षा आहे. कोणतंही साध्य जेव्हा मनुष्य आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनामध्ये निवडतो त्यावेळेला त्या साध्याचं एक विशिष्ट असं साधन असतं ज्याला वेदांतामध्ये नियत साधन म्हणतात. जोपर्यंत त्या नियत साधनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण ठरवलेलं साध्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होणार नाही. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी म्हणून साध्य साधनाचा एक अव्यभिचारी संबंध काय आहे. आपल्या जीवनाची उन्नयनता, आपलं जीवनाचं उन्नयन व्हावं, आपलं जीवन ऊर्ध्वगामी व्हावं, आपल्या जीवनाची परिपूर्णता आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता अनंत साधनांचा विचार जरी आपल्याला कोणी सांगत असलं, शास्त्रकारांनी जरी सांगितलेला असला तरी तुकाराम महाराजांनी मात्र या अभंगामध्ये दोन अगदी आगळ्या वेगळ्या अशा साधनांचा विचार आपल्या समोर ठेवला. त्याच्यातलं एक साधन आहे संतांच्या पायाची माती आणि दुसरं साधन आहे संतांच्या मुखातलं उच्चिष्ट. या दोन साधनांचा विचार आपल्याला थोडक्या वेळामध्ये, माझ्या मर्यादित वेळेमध्ये मला करायचा. तुकाराम महाराज आपल्याला साध्य साधनाचा व्यवहार सांगतात. माणसाच्या डोळ्यासमोर साध्य निवडता आलं पाहिजे, त्याला आपल्या जीवनामध्ये योग्य साध्य ठेवता आलं पाहिजे. दुर्दैवाने होतं असं की माणसाला आपलं साध्यच बऱ्याच वेळेला निवडता येत नाही. आपल्या जीवनाचा हेतू काय, आपल्या जीवनाचं अंतिम गंतव्य कोणतं याचा विचार मनुष्य बालवयामध्ये करू शकत नाही. जशी जशी माणसाची प्रगती होते, जसं जसं वय वाढतं तशी तशी माणसाची बुद्धी प्रगल्भ व्हावी अशी एक सामान्य अपेक्षा मानवी जीवनाकडून. आपण जसे वयाने वाढत जातो तशी आपली बुद्धी सुद्धा वाढली जावी अशी अपेक्षा. जर होत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीनं, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या, तो बालकाच्या समान आहे असं समजलं जातं. म्हणून माणसाच्या वयाबरोबर त्याची बुद्धी प्रगल्भ होत जाते आणि जशी बुद्धी प्रगल्भ होत जाते तसं माणसाला आपण जन्माला आल्याचं सार्थकत्व कशात आहे याचं चिंतन करणं सुलभ जातं. दुर्दैवाने सध्याचा काळ असा विपरीत आहे की जिथं मनुष्य आपल्या डोळ्यासमोर योग्य साध्य ठेवू शकत नाही आणि परिणामतः त्याला योग्य साधनाची प्राप्ती होताना दिसत नाही. म्हणून साध्य आणि साधन
या दोन्हीचा विचार मानवी जीवनामध्ये, मग तो प्रपंच असो अथवा परमार्थ असो, मानवी जीवनामध्ये निश्चित करता आला पाहिजे. याचं एक सूत्र मी आपल्याला थोडक्या शब्दामध्ये सांगून पुढे जाईल. साध्य आणि साधनाचा व्यवहार माणसाला कळावा लागतो. याचं महत्वाचं कारण जर सूत्र रूपात, सिद्धांत रूपात आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की माणसाला साध्यही कळलं पाहिजे आणि माणसाला त्याचं साधनही कळलं पाहिजे. कारण नियम असा आहे, साध्याचं अज्ञान हे साधन चुकवत असतं आणि चुकलेलं साधन माणसाला साध्यापर्यंत जाऊ देत नसतं. विठ्ठला विठ्ठला. ऐका, थोडा त्याचा विस्तार करतो, पुढे जातो. साध्याचं अज्ञान माणसाला साध्याचं अज्ञान असेल तर माणसाला साधन चुकणार आणि चुकलेलं साधन माणसाला साध्यापर्यंत पोहोचू देणार नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोकांना, थोडंसं सामान्यतः बोलायचं झालं तर काही लोकांना साध्य ठरवता येतं पण साधन निवडता येत नाही. आणि काही लोकांच्या हातामध्ये साधन चांगलं मिळतं पण दुर्दैवानं साध्य ठरवायची अक्कल नसते. विठ्ठला विठ्ठला. मी आपल्याला थोडेसे प्रमाणानं पुढे जाईल, प्रमाणानं बोलेन आपल्याशी की काही जणांना साध्य ठरवता येतं पण साधन मिळत नाही. योग्य साधन, नियत साधन त्याचं मिळत नाही. एखाद्या लहान मुलाला जर आपण विचारलं तुला मोठेपणी कोण व्हायचं बाबा, तर मुलगा म्हणेल मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. डॉक्टर व्हायचं. आता डॉक्टर व्हायचं असेल तर त्याने डॉक्टर व्हावं याच्याकरता योग्य साधन कोणतं? त्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर योग्य साधन कोणतं? एकच योग्य साधन आहे, त्याने भरपूर अभ्यास करणे, योग्य गुणवत्ता मिळवणे आणि चांगला डॉक्टर होणे. याच्या पलीकडे मला नाही वाटत दुसरं साधन या जगतामध्ये उपलब्ध. जर त्याला डॉक्टर व्हायचं असेल तर योग्य अभ्यास करून योग्य गुणवत्ता मिळवणे, डॉक्टर होणे. पण हे त्याला डॉक्टर व्हायचं हे ठरवता येतं पण मग सरळ मार्गाने नाही मिळालं तर डोनेशन, नियत साधन नाही हे त्याचं, नियत साधन नाही. साध्य ठरवता येतं. दुर्दैवाने एक वर्ग असा आहे की त्याला साध्यही ठरवता येत नाही. आपल्या डोळ्यासमोर क्षुद्र साध्य डोळ्यासमोर ठेवून मानवी जीवनाच्या यशाचा डांगोरा पिटवणं हे जेवढं सोपं आहे तेवढं चांगलं साध्य ठरवणं हे सोपं नाही. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, मी जाता जाता सांगून जातो. आपल्या इंग्रजी भाषेमध्ये अशी एक म्हण आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. आपण अपयशी, आपल्याला अपयश प्राप्त झालं तर काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, पण क्षुद्र ध्येय डोळ्यासमोर ठेवणं हा गुन्हा आहे. विठ्ठला विठ्ठला. क्षुद्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्राप्तीचा आनंद मानणं, त्याचा डांगोरा वाजवणं हे अनेक लोक करताना दिसतात. पण माणसाला आपलं साध्य ठरवता येत नाही हे मोठं दुर्दैव. म्हणून आपल्याला या म्हणीमध्ये ते चूक आहे असं म्हटलं नाही, क्राईम, गुन्हा आहे, गुन्हा, ऑफेन्स, ज्याला वकिलीच्या भाषेमध्ये ज्याला ऑफेन्स म्हणतात, गुन्हा आहे, गुन्हा. चांगलं ध्येय डोळ्यासमोर न ठेवणं हा गुन्हा आहे, ही चूक नाही. चूक वेगळी असते, गुन्हा वेगळा असतो. एकादशीच्या दिवशी अहो लक्षातच नाही, अहो चुकून बडीशोप तोंडात टाकली, ही चूक आहे. पण एकादशी आहे हे माहीत असताना तंबाखू खाणं हा गुन्हा आहे. विठ्ठला विठ्ठला. चूक क्षम्य असते. एखाद्या वेळेला चूक झाली, नकळतपणानं काही झालं, क्षमा आहे त्याला, ठीक आहे बाबा, शास्त्रही त्याच्याबद्दल काही फार आडवी भूमिका घेत नाही. पण जाणून बुजून एखादी चूक करणं हा गुन्हा. लक्षात घ्या. याच्याकरता नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, ऑफेन्स आहे म्हटलं, त्याला गुन्हा आहे म्हटलंय. आपल्या डोळ्यासमोर, म्हणून सामान्य ध्येय डोळ्यासमोर ठेवूच नाही. मी याला एक उदाहरण देत असतो गमतीनं महाराज. दारूच्या दुकानात न अडखळता गेलो याचा अभिमान मिरवण्यापेक्षा सासवडच्या घाटात सोहळ्यात 10 घसरून पडलो याचा अभिमान जास्त चांगला असतो. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या हातामध्ये साध्य येतं पण आपल्याला साधन मिळत नाही, आणि बऱ्याच वेळेला आपल्या हातात चांगलं साधन येतं पण दुर्दैवाने आपल्याला साध्य ठरवता येत नाही. साध्य ठरवायला एक बुद्धी लागते, जीवनाकडे व्यापकत्वानं बघण्याची दृष्टी लागते, आपण कशा करता जन्माला आलो आहोत याचा विचार करण्याची शक्ती लागते,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःचा विचार करण्यासाठी संत वाङ्मयाचे संस्कार लागतात, तर मनुष्य आपलं साध्य ठरवू शकतो. मी जास्त विस्तार करणार नाही. थोडक्यामध्ये मी आपल्याला बऱ्याच वेळेला साधन हातात येतं पण साध्य ठरवता येतं. मी घडलेली घटना सांगतो आपल्याला. आम्ही एकदा प्रवासामध्ये होतो. मुंबईचंच कीर्तन होतं, मला नागपूरला जायचं होतं. त्यावेळेला ही दादर नागपूर रेल्वे सुरू झाली नव्हती अजून. पूर्वी काय मनमाडला उतरावं लागायचं आणि नागपूरला जाणारी रेल्वे पकडावी लागायची. आम्ही इथलं कीर्तन आटोपलं, रेल्वेमध्ये बसलो, मनमाडला गेलो, मनमाडला उतरलो, नागपूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसलो. रेल्वे निघाली, गाडी, आमचं आरक्षण वगैरे सगळं झालेलं. रेल्वे निघाली, गाडी वगैरे पुढे गेली. पहिली 40गाव वगैरे काही स्टेशन आहे. ही स्टेशन मागे पडताना आम्ही डब्यामध्ये पाहिलं. आमच्या डब्यामध्ये 2 उत्तर प्रदेशातले साधू होते, बैरागी, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, हातामध्ये दंड, कमंडलू, चिमटा, भगवे कपडे परिधान केलेले, पायामध्ये खडावा. कुठले होते देव जाणे, पण आमच्या डब्यामध्ये होते. आता गाडी प्रवास आहे, लांबचा प्रवास आहे, सहज बोलणं होतं सहप्रवासाचं. त्याने आम्हाला विचारलं, बेटा किधर जा रहे हो, कुठं निघाला. उत्तर प्रदेशातले, त्यांना काही मराठी येत नव्हतं. बेटा किधर जा रहे हो. आम्ही त्यांना सांगितलं, महात्माजी हम नागपूर जा रहे, आम्ही नागपूरला चाललो. त्यांनी जसं मला विचारलं, मी विचारणं काही गुन्हा आहे का. मी त्याला सहज विचारलं त्या महात्म्याला, महात्माजी आपको कहाँ जाना है. त्यांनी काय उत्तर द्यावं. तो म्हणाला, बेटा हमें बंबई जाना है. बसला नागपूरच्या गाडीत आणि मला सांगतो हमें बंबई जाना है. मला जरा संशय आला. मला वाटलं काही यांना कळलं नाही, दिशा कळली नाही. परप्रांतातले लोक आहेत, नागपूर कोणत्या बाजूला, मुंबई कोणत्या बाजूला, आणि रेल्वेवरच्या पाट्या ज्या असतात त्या सगळ्या सारख्याच असतात. इकडून आलं काय तिकडून गेलं काय, आपला काय डाऊनला काय, सगळीकडे पाट्यासारख्या. यांना काही कळालं नाही का काय. मला जरा संशय वाटला म्हणून मी त्यांना विचारलं, महात्माजी ये गाड़ी तो नागपुर जा रही, आप कह रहे हमें बंबई जाना है. तो मनमाड़ के प्लेटफॉर्म पर बंबई की ओर जाने वाली गाड़ी खड़ी थी, आप उसमें बैठ जाते तो बंबई पहुंच जाते. ये गाड़ी जा रही है नागपुर, आप कह रहे हैं हमें बंबई जाना है. वो गाड़ी में बैठ जाते तो बंबई पहुंच जाते. माझं बोलणं काही चूक आहे का. मनमाडच्या प्लॅटफॉर्मवर मुंबईला जाणारी गाडी उभी होती, त्याच्यात बसला असता तर मुंबईला गेला असता. त्यांनी काय उत्तर द्यावं. तो म्हणाला, अरे बेटा वो गाड़ी में भीड़ बहुत थी, ये गाड़ी खुली थी, इसमें बैठ गए. आता ह्याच्या बाप जन्मात हा पोचेल का मुंबईला, मला सांगा. साधू झाला म्हणून काय झालं, पोचेल का मला सांग. एवढ्यावर भागलं नाही महाराज. मला चिंता, त्याला काही वाटेना, निवांत बसलेला तो. मला चिंता, मला वाटलं आता ह्याचं मुंबईला काही काम असेल, हा चालला नागपूरला, मुंबईचं काम होणार नाही. मी त्यांना सांगितलं, महात्माजी ये गाड़ी तो नागपुर जा रहे हैं, आप कह रहे हैं हमें बंबई जाना है, तो बंबई में आपका कोई काम होगा तो नहीं हो पाएगा. गाड़ी तो नागपुर जा रही है, नागपुर से बंबई पहुंचने में आपका और 1 दिन चला जाएगा, तो आप बंबई नहीं पहुंच पाएंगे. त्यांनी काय उत्तर द्या. तो म्हणाला, अरे बेटा बंबई क्या नागपूर क्या, कहीं भी जाके भीखे मागना है, किधर भी लेके चलो. मला इतकंच बोलायचंय, साधन मिळतं पण साध्य ठरवायची अक्कल नसते. याच्याकरता आपल्या जीवनामध्ये साध्य आणि साध्याचं नियत साधन या दोन्हीचाही विचार आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय या आपल्या अभंगामध्ये साधनेचा विचार आपल्या समोर ठेवतात. ऐका, जाता जाता आणखीन एक खुलासा करून जातो. काही अभंगांमधून तुकाराम महाराजांनी फक्त साधनेचा विचार केला आणि काही अभंगांमधून तुकाराम महाराजांनी फक्त साध्याचा विचार केला आणि काही अभंगांमधून तुकाराम महाराजांनी साध्य आणि साधन या दोन्हीचा विचार केला. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. नाम हे साधन आहे, मोक्ष हे साध्य आहे. आपल्याला साध्य साधनाचा विचार एकाच अभंगामध्ये मिळून जातो. काही अभंगांमध्ये फक्त साध्याचा विचार. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती अच्छा जली तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये उपमेसी काय देऊ सुखा. फक्त साध्याचा विचार आहे, साधनेचा विचार कुठंच आला नाही. आणि काही अभंगांमधून तुकाराम महाराजांनी फक्त साधनेचाच विचार केला, साध्याचा विचार केला नाही. प्रस्तुत अभंग त्या प्रकारातला. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी साधनेचाच विचार केला, साध्याचा विचार केला नाही. याचा खुलासा 1-2 वाक्यामध्ये करून जातो. ज्या अभंगामध्ये साध्य साधनाचा संबंध तुकाराम महाराजांनी अव्यभिचारी संबंध जोडून दिला त्या अभंगाचा विचार मला करायचा नाही. पण ज्या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी फक्त साधन सांगितलं आणि साध्य सांगितलं नाही तिथं डोळे झाकून साध्य हे परमात्मा प्राप्ती मानायचं असतं. आणि ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी फक्त साध्य सांगितलं आणि साधनेचा उल्लेखच केला नाही तिथं फक्त आणि फक्त भक्ती एवढंच साधन मानायचं. विठ्ठल साध्याचा अनुल्लेख हा ज्ञानामध्ये प्रवर्तित होत असतो
आणि साधनेचा अनुल्लेख हा नामामध्ये प्रवृत्त होत असतो. असा नियम आहे साधारणतः संत वाङ्मयाचा. आणि याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला साधनेचा विचार सांगितला. मी तुम्हाला साधन सांगतो. काय साधन आहे? साधनाचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केला. हे साधन म्हणजे काय? साधन म्हणजे काही करावं, शेवटी मार्ग सगळे परमात्म्याजवळच पोहोचणार आहेत ना, मग कुठल्याही मार्गाने गेलो तर काय होणार आहे? साधनाचा काय एवढा विचार करता, असं समजू नका. मी आपल्याला सांगतो हे साधन आहे, त्याच्या नावातच त्याचं रहस्य लपलंय. साधन त्याला म्हणायचं साधन. हे साधन असतं, याला फार प्रयत्न करावे लागतात. योग्य साधन हातात येण्याकरता 4-5 गोष्टी महत्वाच्या असतात. सगळ्यात सांगून मी आपला वेळ घेणार नाही, परंतु साधन ओळखायला हवं. साधनेला येणारी साधन रूपता कशाने येते याचा विचार करायला पाहिजे. मी 2 गोष्टी फक्त आपल्याला या संदर्भामध्ये सांगणार. साधन म्हणजे काय हे ठरवायचं कसं आणि त्याच्याकरता आवश्यक असणारे निकष काय. बस 2 गोष्टी सांगितल्या की माझं काम संपलं. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला साधन सांगितलं. साधन म्हणजे काय असतं, साधन कशाला म्हणतात. आम्ही अमक्या साधनेने तिथपर्यंत गेलो, अमकी साधनं आम्ही केली, अमुक साधन आम्ही निवडलं, म्हणजे काय? साधन म्हणायचं कशाला? साधन हा शब्द खूप सहज सगळ्यांच्या मुखात आहे, खूप परिचित शब्द आहे आपल्याला. पण साधन या शब्दात नेमकं काय सामावलेलं आहे याचा विचार केला. साधन कशाला म्हणायचं? मी जाता एक 3 लक्षणं सांगतो. अनेक लक्षणं आहेत त्याची, पण 3 लक्षणं सांगतो साधन कशाला म्हणतात. साधनाचं पहिलं लक्षण, त्यांनी साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. 1. दुसरं, ते शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असलं पाहिजे. आणि 3, साध्यापर्यंत नेल्यानंतर ते संपलं पाहिजे. म्हणजे साधन हे नेहमी कालपरिच्छिन्न असलं पाहिजे, तरच त्या साधनेला साधन रूपता येते. विठ्ठला विस्तार नाही, थोडक्या शब्दामध्ये सांगतो. साधनाने साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे ही पहिली अट आहे. मला इथून पंढरपूरला जायचं, तर मला जर इथून पंढरपूरला जायचं असेल तर मी पंढरपूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसावं का मी भिवंडीला जाणाऱ्या गाडीमध्ये बसावं? साधा विचार. मला जे साधन माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचवतं तेच. भिवंडीला जाणारी एसटी हे साधन नाही असं नाही, पण भिवंडीला जाणं हे ज्याचं साध्य आहे त्याच्याकरता. पंढरपूरला जाणाऱ्यांकरता भिवंडीला जाणारी बस हे साधन ठरू शकत. त्यांनी साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. जे स्वतः साध्यापर्यंत पोहोचवत नाही त्याला साधन रूपता कधीही देता येत. मोक्षापर्यंत जाण्याकरता कर्म हे कधीही साधन ठरत नाही, कारण कर्म मोक्षापर्यंत जातच नाही. ऐका, अशी अनेक प्रमाणे आहेत. मी आपल्याला विनाकारण वेदांताच्या जड चर्चा ऐकवण्यासाठी आलेलो नाहीये, परंतु मला हे उदाहरण देता येईल. कर्म नावाचं साधन अंतःकरण शुद्धीपर्यंत पोहोचेल. ज्ञानोबा बोलतात, मनशुद्धीचा मार्गी जै विजयी भावे वेगी तै कर्म सबळा लागे आळसू नकी. जे 18व्या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानेश्वर महाराज बोलतात. अंतःकरण शुद्ध करून घ्यायचं असेल कर्म करा. कर्म हे साधन अंतःकरण शुद्धीपर्यंतच नेतं, तिथून पुढे कर्माला जाता येत नाही. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणा निर्वेद मायांनास्ति अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषद बोलतो. विस्तार करण्याचं कारण नाही, त्यांनी साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, पहिली अट. दुसरी अट साधनेची अशी आहे की ते साधन कालपरिच्छिन्न असलं पाहिजे. साध्यापर्यंत पोहोचवल्यानंतर ते संपलं पाहिजे. साध्यापर्यंत पोहोचवल्यानंतर जे साधन शिल्लक राहतं त्याला साधन म्हणत नाहीत, त्याला साध्यच म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. साध्यापर्यंत नेल्यानंतर त्यांनी संपलं पाहिजे. ज्ञानोबारायांची भाषा बोलायची झाली तर तृप्ती झाली या जैसी. साधने उरती का सरती हो? सरती, साधन सरलं पाहिजे. ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. 3रा अध्याय काढा ज्ञानेश्वरीचा. भगवान मुखातून अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानोबाराय बोलतात, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तववरी या साधना भजावं लागे. जववरीन तववरी आलं की कालपरिच्छिन्नता आली त्याच्यामध्ये. जोपर्यंत परमात्म स्वरूपाचा बोध आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंतच या साधनेचा विचार आहे. एकदा परमात्म स्वरूपाचा बोध झाला, काय करता कर्माला घेऊन. यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. गीता बोलते. एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं पुन्हा त्याला कर्म करण्याचं कारण नाही. मग हातवापिस इमान लोकांना हंतीनं निबद्धते. 18वा अध्याय पहा गीतेचा.
विस्तार करण्याचं कारण नाही. का बोलतो मी आपल्याला, त्या साधनाने संपलं पाहिजे आणि ते संपतं. मी आपल्याला सांगतो ना, मगाशी सांगितलेलं उदाहरण घ्या. मला पंढरपूरला जायचंय, एसटी हे माझं पंढरपूरला जाईपर्यंतचं साधन आहे. मला सांगा, एसटीनं पंढरपूरला गेल्यानंतर, पंढरपूरमध्ये उतरल्यानंतर, आपल्या धर्मशाळेत गेल्यानंतर, आपल्या खोलीत वळकटीवर बसून कोण विचार करतो ती एसटी पुढं कुठं गेली असेल म्हणून? कोण आहे असं मला सांगा. आपल्या जागेवर कोण बसलं असेल? एसटी पुढे गेली का मागे फिरली? मुक्कामाला थांबली का रात्रीच्या प्रवासाला गेली? माझ्या जागेवर कोण बसलं? बसणाऱ्याने माझ्या जागेवर घाण तर केली नाही ना, याचा विचार करता. अरे एकदा पंढरपूर आलं, एसटी राहिली काय गेली काय? राहिली ठीक, न गेली ठीक, मला काय घेणं देणं त्याच्याशी. पंढरपूरला जाईपर्यंत एसटीचा विचार माझ्या मनामध्ये, माझ्या जागेवर कोणी बसू नये, माझ्या जागेवर कोणी घाण करू नये, माझ्या जागेला कोणी बघू नये, हे पंढरपूरला जाईपर्यंत. एकदा पंढरपूर आलं, माझा आणि त्या साधनाचा विषय संपून जातो. कारण साध्यापर्यंत गेल्यानंतर साधन संपलं पाहिजे, तरच त्याला साधन रूपता आहे. विठ्ठला आणि तिसरं साधन रूपता त्याला देता येते कधी, जर ते साधन हे आपल्याला शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित दिसत असेल तर. ते शास्त्राने सांगितलं पाहिजे. ज्ञान नावाचं साधन, साधन का? योगाला साधन का म्हणायचं? काही नाही, एकच कारण आहे, ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायात विचार केलाय म्हणून. बस संपलं. शास्त्रानुमोदित असलं पाहिजे. कुठेतरी उपनिषदामध्ये त्याचा विचार आला पाहिजे. ज्ञानाला का साधन रूपता द्यायची? ज्ञानादेव तू कैवल्यम उपनिषद बोलतं म्हणून. ज्ञानाला का साधन रूपता द्यायची? 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञान या साधनेचा विचार केला म्हणून. भक्तीला का साधन रूपता द्यायची? 12व्या अध्यायामध्ये भक्तीचा विचार आला म्हणून. तुकाराम महाराजांनी भक्तीच्या व्याख्या केल्या म्हणून. जोपर्यंत आम्हाला तिथे प्रमाण सापडत नाही तोपर्यंत त्या साधनेला साधन रूपता देता येणार. ते शास्त्रानुमोदित असलं पाहिजे, संतानुचरित असलं पाहिजे. संतांनी कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या साधनेचा अंगीकार केला असला पाहिजे, तरच ते साधन. नाहीतर साधन नाही महाराज. जे ज्ञानोबारायांनी केलं नाही ते साधन नाही, जे तुकोबारायांनी केलं नाही ते साधन नाही. मी आपल्याला छोटासा दृष्टांत या संबंधामध्ये देईन. ज्ञानोबारायांची ओवी आहे, त्याला प्रमाण म्हणून. शब्द ज्ञानोबारायांचे घेतो, थोडासा दृष्टांत वाढवतो. आपण इतके जण इथे बसू. मी आपल्याला सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी देव भेटावा असं कुणाकुणाला वाटतं? हात वर करा म्हटलं तर कीर्तनकारा सकट सगळे हात वर करतील. देव भेटावा असं जर मी म्हटलं, कुणाकुणाला? सगळ्यांना देव भेटण्याची अपेक्षा, बरोबर? मग तुम्हाला जर देव भेटावा असं वाटत असेल तर मी सांगतो तो उपाय तुम्ही करा. मी सांगतो तो उपाय तुम्ही करा. नाही तुम्हाला त्या साधनेने देव भेटला, परमात्मा प्राप्ती मी सांगतो त्या साधनेने झाली नाही, तर ठाण्याचा कोणता जाहीर एखादा मोठा चौक असेल तर त्या चौकामध्ये मी फाशी जायला तयार. मी सांगतो ती साधना करा. नाही तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर मी सांगतो ती साधना करा. दुसऱ्या क्षणी देव नाही भेटला तर माझी कीर्तन प्रवचन मी बंद करतो. महाराजांच्या साक्षीनं सांगतो. जो महाराजांचा फोटो आहे त्या फोटोच्या साक्षीनं सांगतो. मी सांगतो तेवढी साधना करा. साधनेने परमात्मा भेटलाच पाहिजे. नाही भेटला तर मी मरायला तयार आहे. जाहीर फाशी द्या मला. जाहीर सांगतो मी आपल्या. काय साधन? फार अवघड मी सांगत नाही, सोपं साधन तुम्हाला सांगतो, तेवढं करा. देव भेटावा इच्छा ना, मी सांगतो तेवढी सोपी साधना करा. काही अवघड बोलत नाही, काही नाही. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा. मी अवघड बोलतच नाही, मला सवयच नाही अवघड बोलायची. झोपलेल्या, मेलेल्या नाही, मी आत्ताच सांगतो. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा. नागाच्या फण्यावरचा मणी काढायचा, तो त्या केसामध्ये ओवायचा, तो केस गळ्यामध्ये बांधायचा. त्या क्षणी तुम्हाला भगवंताची प्राप्ती. सोपं साधन सांगतो, अवघड बोलत नाही, काही नाही. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा, नागाच्या फण्यावरचा मणी त्याच्यामध्ये ओवायचा आणि तो मणी केसाने गळ्यामध्ये बांधायचा. संपलं. त्या क्षणी भगवंताची प्राप्ती. तुम्ही झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायला त्याच्या जवळ गेलात, आता केस तोडणार, तेवढ्यात त्यांनी नुसते डोळे उघडले तरी तिथल्या तिथं भगवत प्राप्ती आहे. परत यायचं कामच नाही. का पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. बस तिथल्या तिथं भगवत प्राप्ती. करता काय हे साधन? याला कोणी साधन म्हणतं का? का म्हणायचं नाही? कारण तुकोबारायांनी हे केलं नाही म्हणून. विठ्ठला विठ्ठला. अशी जी
साधन रूपता आहे, ती साधन रूपता आपल्याला कळली पाहिजे. याच्याकरता संत महात्मे साधनेचा विचार आपल्या अभंगातून, आपल्या वाङ्मयातून आपल्या समोर मांडतात. ऐका, काही वेळेला संतांचं वाङ्मय जर आपण वाचलं तर काही वेळेला आपल्याला दिसतं की काही वेळेला संतांनी अनेक साधनांचा विचार केला आणि काही वेळेला संत महात्म्यांनी फक्त एकाच साधनेचा विचार केलेला पाहायला सापडतो. काही वेळेला ज्ञानाचा विचार ज्ञानोबारांनी केला नाही का? 13व्या अध्यायामध्ये पुष्कळ केला. 7व्या अध्यायामध्ये केला नाही का? ती माया नदी ओलांडून जाताना ज्ञानाचा विचार आला की नाही? आला ना. 13व्या अध्यायामध्ये आला. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला आला. ज्ञान म्हणजे काय याचा विचार सांगितला ज्ञानोबारांनी. की बाबा हे ज्ञान म्हणजे काय असतं? जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे तर कायणी घे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. 7व्या अध्यायाचा प्रारंभच आहे. 1-2-4 ओव्यांमध्ये आपल्याला हे सगळं कळेल. ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय. ज्याच्याने आपल्याला परमात्मा प्राप्ती होते त्याला ज्ञान म्हणायचं. 13व्या अध्यायामध्ये आपण चला अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकाच्या खालची पहिली ओवी मला सांगा. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते वाचो ज्ञाने येर भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञानोबा बोलतात ना, अशी कितीतरी प्रमाण ज्ञानाचा विचार का करायचा ज्ञानोबारांनी सांगितलं. तुकोबारांनी ज्ञानाचा विचार सांगितला का नाही मला सांग. अनेक ठिकाणी ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी ब्रह्मज्ञान जरी होय ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी का हिमकुटी वेदशास्त्रे. ज्ञानाचा विचार तुकोबारांनी केला, ज्ञानाचा विचार ज्ञानोबारांनी केला, नामदेवरांनी केला, भक्तीचा विचार या संत महात्म्यांनी केला आणि म्हणून याला आपल्याला साधन रूपता देत आहे. म्हणून साधन रूपता त्या साधनेला येते जिच्या ठिकाणी या 3 गोष्टी आहेत. मी आपल्याला बोलत होतो काही ठिकाणी संत महात्म्याने अनेक साधनांचा विचार केला आणि काही ठिकाणी संत महात्म्याने बाकी कशाचाही विचार करू नका बाबा, मी सांगतो त्या नामचिंतनाचा फक्त विचार करा, बाकी काही तुम्ही करू नका, तुम्हाला बाकी सगळी फलं त्याच्यामध्ये मिळतील. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. काही करू नका, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कर्माचा परिणाम. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष, ज्ञानाचा परिणाम. असे कित्येक परिणाम आपल्याला सांगता येतील जे भक्तीने प्राप्त होतात. काही वेळेला संत महात्मे अनेक साधनांचा विचार करतात आणि काही वेळेला संत महात्मे एखाद्या साधनेवर जोर देऊन आपल्याशी बोलतात. याचं कारण फक्त जाता जाता बोलतो. याचं कारण एवढंच आहे, जेव्हा माणसाला अधिकार, जेव्हा अनेक साधनं सांगितली जातात तेव्हा विषय अधिकार संपन्नतेचा असतो आणि जेव्हा एकच भक्ती नावाचं साधन सांगितलं जातं तेव्हा आयुष्य कमी राहिलेलं असतं. विठ्ठला विठ्ठला. एखादा विद्यार्थी गुरुकडे गेला, ब्रह्मज्ञानाची चिकित्सा करायला लागला. गुरु त्याला सांगतील बाबा अमुक अमुक तुला पाहिजे ना, मग तो एखादा गुरु शोध बाबा, चांगला अधिकार संपन्न गुरु शोध. तुला ज्ञान पाहिजे ना, मग मी तुला पत्ता सांगतो, काय करावं लागेल ते सांगतो. काय काय करावं लागेल ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी तनु मनु
जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पा नये, ही त्याची प्रक्रिया त्याला सांगितली जाते. आता कर्म कर, सेवा कर, त्यानंतर अंतःकरण शुद्ध होईल, त्याच्यानंतर गुरूंना तू पृच्छा कर, विचारणा कर, विचारण्यानंतर तुला तनुमानसा प्राप्त होईल, त्याच्यानंतर पदार्थाभाविनी, त्याच्यानंतर कुठेतरी तुर्य का, हे सगळे क्रम का सांगावे लागतात? त्याच्या हातात वेळ आहे महाराज, त्याला अधिकार संपन्न होण्याला संधी आहे. पण जो मनुष्य मरणासन्न झाला, अगदी पलंगावरून खाली काढून घोंगडीवर ठेवलंय, बाकी सगळं तयार आहे, लाकडं सुद्धा पुढे पाठवलेली आहेत, सगळं तयार आहे, काही नाही, मडकं आणून ठेवलंय, दोरी आणून ठेवली, नवीन सोहळा आणून ठेवलाय, त्रिडीव सुद्धा बांधून तयार आहे. आणि अशा वेळेला त्या माणसाला कोणी महात्मा भेटायला आला आणि त्या माणसाने विचारलं, महात्मन आता मी 2-3 क्षणामध्ये मरणार आहे, काय साधना करू? आणि महात्म्याने त्याला सांगितलं, काही नाही, तू कुंडलिनी जागी कर. त्यावेळेला 2-3 क्षण हातामध्ये असताना कुंडलिनी जागी होईल का? अरे कीर्तनामध्ये माणसं जागी राहत नाहीत, कुंडलिनी कशी जागी होईल? पण त्यावेळेला कुंडलिनी जागी होईल, त्यावेळेला ब्रह्मज्ञान होईल, त्यावेळेला योग साधना नाही, त्यावेळेला 3च क्षण हातात आहेत ना, एक काम कर, राम म्हण, संपलं. बाकी तुला काही करण्याचं कारण नाही. एक भक्ती नावाचं साधन सांगितलं जातं. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला अनेक साधनांचा विचार न सांगता फक्त अगदी कमी वेळेमध्ये आपल्या जीवनाचं सार्थकत्व होईल अशी 2 साधनं या अभंगामध्ये सांगितली. आणि अभंगामध्ये ही साधनं सांगण्याच्या मागे दुसरा एक आपण मगाशी विचार केला होता, साधनेची साधनरूपता ही जशी कळते तसं त्या साधनेचं काय निकष आहे, साधनरूपता त्याला येते कशामुळे, साधकाच्या दृष्टीने जर विचार केला तर वेदांताच्या अनुषंगाने बोलतो. 2 गोष्टी. साधना आपली फलद्रूप होते 2 कारणांनी. साधनेवरचा विश्वास 1 आणि साधनेचं सातत्य 2. संपलं. विठ्ठला विठ्ठला. संत नावाचं साधन आपल्याला सांगायचं ना, त्यांच्या पायाची माती साधन सांगायचं ना, नाम हे साधन सांगायचं ना, कमी वेळेमध्ये बसणारं हे साधन आहे ना, मग त्याच्याकरता 2 गोष्टी लागतील. त्याच्यावर विश्वास पाहिजे. माणसाचं दुर्दैव ह्याच्यात आहे महाराज की कोणत्याही साधनेवर त्याचा विश्वास. मी आपल्याला गंमत सांगतो. माणसं विचारायला येतात, एखाद्याला जर सांगितलं तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे ना, तुम्हाला समाधान पाहिजे ना, मग एक काम करा, तुम्ही रोज संध्याकाळी ध्यान लावत जा. माणूस म्हणतो, महाराज आम्ही नोकरीची माणसं, आमच्या ज्याने हे काय होईल? अहो सकाळी 6ला जातो, रात्री 9ला घरी परत येतो, ध्यान लावू कधी? मला वेळ तरी मिळायला पाहिजे. तुम्ही एवढं अवघड साधन आम्हाला कसं सांगता? आमच्या ज्याने हे काय होणार आहे? आम्ही नोकरदार माणसं, आम्ही सांसारिक माणसं, आम्ही प्रापंचिक माणसं, आमच्या ज्याने हे काय होईल? मग त्याला जर म्हटलं तुझ्याच्याने हे होत नाही ना, मग एक सोपं काम कर, काही करू नको, नुसतं राम 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 म्हणत जा. तो नुसतं राम म्हणण्याने होईल? होईल बाबा. तर काय सांगता महाराज, नुसतं राम म्हणण्याने याच्याने काय होईल? अवघड सांगितलं तर आमच्याच्याने होत नाही, आणि सोपं सांगितलं तर याच्याने होत नाही. म्हणजे कोणत्याच साधनेवर विश्वास नाही आमच्या अडचण. आमचा विश्वास कशावरच नाही, सातत्य हे विश्वासानंतर येणार आहे. जोपर्यंत विश्वास बसत नाही तो, म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये हा विषय ठेवला आपल्या समोर. तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चय. हा निश्चयात्मक विचार तुकोबाराय बोलतात. ठेविता हा पायी जीव थोडा, तुकाराम महाराजांचा अंतःकरणामध्ये विश्वास किती त्याचा विचार आपण करा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चय. साधनेवर विश्वास पाहिजे आणि साधनेचं सातत्य पाहिजे. जर विश्वास नसेल तर सातत्य टिकणार नाही, आणि विश्वास न ठेवता सातत्य टिकवण्याचा प्रयत्न केला तर फल मिळणार नाही. ती केवळ नामस्मरण ही एक औपचारिकता होऊन जाईल. नामावर विश्वास न ठेवता राम 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 म्हणणं हे एक यांत्रिक क्रिया होईल. त्याचं फल काय? फल मिळेल, मिळणार नाही असं मी म्हणत नाही. अहो साधा विचार करा,
एका वाटीमध्ये साखर आहे आणि साखर आहे याच्यावर विश्वास न ठेवता साखर खाल्ली तर कशी लागेल? विश्वास नाही ना, कडू लागायला पाहिजे का नाही? पण गोडच लागते. तसं नामावर विश्वास न ठेवता नामस्मरण केलं तरी परिणाम होणारच आहे. पण अडचण कशात आहे सांगतो. नामावर विश्वास न ठेवता केलेलं नामस्मरण कधी फल देईल सांगता येणार नाही. पण नामावर विश्वास ठेवून एकदा घेतलेलं नाम हे तत्काल फल देत असतं. विठ्ठला विश्वास आणि एक सामान्य गोष्ट मी आपल्याला सांगतो. एक साधा दृष्टांत. काय झालं, एक महात्मा होता. एक रोज तपश्चर्या करायचा. भगवंताचा निस्सीम उपासक, खरा खुरा महात्मा. अलीकडे सांगावं लागतं. महात्मा म्हणलं की खरा महात्मा हे पुढे बोलावं लागतं, नाही तर चालत नाही अलीकडे. चांगला महात्मा, साधन संपन्न महात्मा रोज भगवंताची आराधना करायचा. असं करता करता 80 वर्ष होऊन गेली. परमात्मा प्राप्ती नाही. स्वप्नात सुद्धा देवाचं दर्शन. रोज चिंतन करायचं, पण काही उपयोग झाला नाही. एके दिवशी तपसाधनेला झाडाखाली बसणार, तेवढ्यात त्याने बघितलं समोरून नारद महर्षी चालले. त्या वृंदावनातल्या भक्तांच्या ज्या कथा आहेत त्याच्यापैकी ही एक कथा व्रजातली. त्याने बघितलं समोरून नारद महर्षी चालले. त्याला वाटलं चला साधनेला बसताना संत दर्शन झालं, भाग्य आहे आपलं. जवळ उठला, पुन्हा जवळ गेला, नारदांना नमस्कार केला आणि विचारलं कुठे निघाला. नारद महर्षी म्हणाले वैकुंठ लोकामध्ये भगवंताच्या दर्शन. त्याने सांगितलं काय भाग्यवान आहात नारदात, रोज म्हणाल तेव्हा तुम्हाला भगवंताचं दर्शन होतं. माझ्या अजून स्वप्नात नाही हो. 80 वर्ष झाली तपश्चर्या करतोय, अजून देव स्वप्नात नाही, भेटणं तर दूर प्रत्यक्षत्वान. नारद महर्षी म्हणाले बाबा आता चालायचं, त्याला कोण काय करणार. तो म्हणाला तुम्ही जर वैकुंठात निघालात तर माझं एक काम कराल काय. म्हणे करतो. काय काम. काही नाही, तिथं जाऊन देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाला एवढंच विचारा की माझ्यावर कधी कृपा करणार, बस. बाकी मला दुसरी काही अपेक्षा, माझ्यावर कधी कृपा करणार एवढं विचार. त्याने सांगितलं ठीक आहे. नारद महर्षी तिथे गेले, देवाचं दर्शन झालं. निघताना नारदांना आठवलं त्याचा प्रश्न विचारायचा आहे म्हणून विचारलं. देवा त्या झाडाखाली महात्मा बसलाय, 80 वर्ष झाले, भुवयाचे केस पांढरे झाले त्याचे, तुमचं चिंतन करतोय, कधी कृपा करणार. भगवंताने बघितलं आणि भगवंताने सांगितलं नारदा त्याला माझा निरोप द्या. त्याने विचारलं ना, माझा निरोप द्या. काय निरोप. भगवंताने सांगितलं काही नाही, तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर मी कृपा करेन. तो ज्या झाडाखाली तपाला बसला ना त्या झाडाला जेवढी पानं आहे तेवढ्या वर्षानंतर मी कृपा करेन. योग असा महाराज, ते झाड होतं चिंचेचं. नारदांना वाटलं काय हा देव आहे का कोण आहे. अरे 80 वर्ष झाली तो म्हातारा मरमर करतोय, हा काय सांगतो त्याला परमात्मा तर तेवढ्या वर्षानंतर मी कृपा करेन. आता त्याला सांगितलं तर एकतर तो मरेल तरी, नाही तर देवाला शिव्या देत निघून तरी जाईल. त्याने सांगितलं नारदा तुम्ही जाऊन सांगा. नारद महर्षी म्हणाले ठीक आहे बघतो आता काय सांगावं, काय तोंड दाखवावं. त्या निघाले. परत रस्त्याला नेमकी त्याची साधना संपली होती तो उठला. नारदांना बघितलं, नारदाला आलो, देव भेटले, झालं दर्शन झालं. माझा प्रश्न विचारला. नारदांनी सांगितलं आता काय सांग. हो विचार. नारद म्हणजे खोटं बोलले नाहीत, कारण पूर्वीच्या कीर्तनकारांना खोटं बोलायची सवय नव्हती. नाही बोललो, विचार. काय सांगितलं देवा. त्याने सांगितलं देव. आता नारदांना वाटलं काय व्हायचं ते होऊ दे, एक तर साधना तरी सोडून देईल, नाही तर प्राण तरी सोडेल, काहीतरी एक होईल चला. नारदाने सांगितलं काय नाही, देवाने तुला निरोप असा दिलाय की तू ज्या झाडाखाली बसलायस ना त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर परमात्मा दर्शन देईल. हे ऐकल्यानंतर नारदांना असं वाटलं की हा काहीतरी बडबडेल, देवाला शिव्या देईल, सोडून निघून जाईल, मला शिव्या देईल, काय हे देव आहे का कोण आहे काहीतरी म्हणेल. पण अनुभव असा विचित्र आला, त्याच्या कानावर हे पडलं की तू ज्या झाडाखाली बसलायस त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर परमात्मा दर्शन देतो म्हणाले. हे ऐकल्याबरोबर तो आनंदानं बेभान होऊन नाचायला लागला. नारदांना कळेना वेड लागलं का काय. अरे या झाडाला किती पानं आहेत माहितीये का तुला. नारदाने त्याला सावध केलं. अरे ऐकलंच ना वाक्य. म्हणे ऐकलं नारदा, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर परमात्मा कृपा करतो म्हणाले, असंच ना. अरे मग या झाडाला किती पानं आहेत आणि तेवढ्या वर्षानंतर भगवान कृपा करणार, तुला आनंद कशाचा झाला. तो म्हणाला नारदा तेवढ्या वर्षानंतर का होईना पण कृपा करतो म्हणालेत ना, बस माझं जीवन धन्य आहे. विठ्ठला याला म्हणतात साधनेवरचा विश्वास आणि साधनेचं सातत्य.
मी का बोलतो? आपण गीता वाचा. अहो, कोणतंही साधन सांगू देत, भगवंतांनी त्याच्या मागे सतत पद लावले. मी किती प्रमाण देऊ आपल्याला? तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर. कर्माच्या आधी सतत शब्द लाग. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. कीर्तनाच्या आधी सतत शब्द लागला. योगामध्ये भगवंतांनी सतत शब्दाची योजना केली. योगी युंजित सततम आत्मानम रहस्य स्थिता. गीता वाचा ना आपण. किती प्रमाण देऊ? कर्माचा विचार केला तरी सतत हा शब्द भगवंताने लावला. ज्ञानाचा विचार केला तरी सतत हा शब्द भगवंताने लावला. आपण बघा, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. यत आत्मा सततम. सततम पद सगळीकडे. देहली दीपन्याय टीका वाचा आपण. गीतेवरच्या सांगत बसायला वेळ नाही. कर्म शब्दाची, कर्म साधनेचा विचार केला तरी सततम. योग साधनेचा विचार केला तरी सततम. भक्ती साधनेचा विचार केला तरी सततम. ज्ञान साधनेचा विचार केला तरी सततम. सातत्य आणि विश्वास या दोन गोष्टीशिवाय साधना फलद्रूप होत नाही. याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला जीव ठेविला निश्चयी हे पद तेवढ्या करता सांगितलं. आणि तुकोबाराई या अभंगामध्ये आपल्याला दोन साधनांचा विचार सांगतात. कारण काही साधनं अशी असतात की त्या साधनेमध्ये जाण्याचा अधिकार नसतो, पण काही साधनं अशी असतात की ती सर्वांना सर्व कालामध्ये प्राप्त होऊ शकतात. सगळेजण त्याचे अधिकारी होऊ शकतात. कलियुगामाजिक वगैरे वगैरे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. सर्व साधनं त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन जातात. सर्व साधनाची सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. काही साधनं सर्व साधनाचं सार असतात. तशी तुकोबाराई या अभंगामध्ये अशा दोन साररूप साधनांचा विचार सांगतात. याचं कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय करावी साधने, काय एक नव्हे. अरे बाकीची साधनं घेऊन करता काय? मी सांगतो तेवढ्या दोन साधनांचा विचार करा. कोणती दोन साधनं? तुकाराम महाराज सांगतात, संतांच्या पायाला लागलेली माती आणि संतांचं उच्चिष्ट ही दोन साधनं जर आपल्याला प्राप्त झाली तर जगतामध्ये अन्य कोणत्याही साधनांचा अवलंब करण्याचं कारण नाही. संतांच्या पायाला लागलेली माती हे आपल्या जीवनातलं एक अत्यंत महत्वाचं असं साधन आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये la 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 la
साधन संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. 2 पाठ आहेत. त्यांची लागे मज माती असा एक पाठ आहे आणि त्यांची लागो मज माती असा पाठ आहे. कोणताही पाठ घेतला तरी आपल्याला आत्ता फरक पडणार नाही. पाठभेदाची चर्चा करून वेळ वाया घालवायचं कारण नाही. ज्याचे त्याचे अभिनिवेश ज्याच्या त्याच्याजवळ. तुकाराम महाराज बोलतात संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. त्यांची माती मला लागावी असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आता संतांच्या पायाच्या मातीमध्ये असं काय सामावलेलं आहे की तुकाराम महाराजांसारख्या महापुरुषाला त्याची अपेक्षा असेल. मातीमध्ये काय असं सामावलेलं आहे की तुकाराम महाराज म्हणून संतांच्या पायाची माती मला लागावी असं जे तुकाराम महाराज बोलतात त्याचा लक्षणेने काही अर्थ करावा लागेल. कारण पायाची माती मला लागावी अशी अपेक्षा या जगतामध्ये कुणी साधारणतः करणार. आपण रस्त्याने चाललो पायाची माती मला लागावी असं कोण म्हणे? कोण नाही. उलट आपल्या पायाने जर माती उडाली तर दिसत नाही का हा प्रश्न येतो. पायाची माती अंगावर उडावी अशी कोणी अपेक्षा करणार नाही. मग जर सरळ मार्गाने अर्थ लागणार नसेल तर त्याची लक्षणं करा. थोडीशी लक्षणं 1-2-3 अर्थ मी त्याचे सांगतो आणि दुसऱ्या साधनेकडे प्रवृत्त होतो. पुष्कळ सांगण्यासारखं आहे. एका साधनेचाच विचार आपल्याला पुष्कळ दिवस चालेल. पायाची माती लागावी याचा अर्थ काय? 1-2-3 अर्थ फक्त सांगतो. पहिला त्याच्यातला एक अर्थ असा आहे संतांच्या पायाची माती लागावी असं जे तुकाराम महाराज बोलतात त्याच्या मागे काही तुकाराम महाराजांचा हेतू आहे. काय असतं संत वाङ्मयामध्ये प्रकट झालेले शब्द अभिव्यक्त झालेले शब्द किंवा अभिव्यक्त झालेली जी भावना ती ज्या शब्दातून अभिव्यक्त होते ते शब्द आणि त्या शब्दाच्या मागे लपलेला अर्थ हे एकाच वेळेला प्रकट होतात असं नाही. बऱ्याच वेळेला शब्द प्रकट होतात पण त्याचा अर्थ कळत नाही. म्हणून मग अर्थवादात्मक वगैरे चिंतन करावं लागतं. अनेक उदाहरणं त्या दृष्टीने मी विचार करत नाही त्याचा. मग काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. काही गोष्टी तिथं ग्राह्य मानून चालावं लागतं. काही वेळेला वेदांताची त्याची संगती वेगळी लावावी लागते. काही वेळेला अन्य अभंगातले शब्द त्या अभंगापुरते उधार घ्यावे लागतात तर त्या शब्दाचे अर्थ लागतात नाहीतर लागत नाही. म्हणून आता हे माती लागावी याचा अर्थ काय? सरळ एक अर्थ सांगतो. मला सांगा चालणारा जो माणूस असतो त्याच्या पायाची माती ही चालणाऱ्याच्या पुढे उडते का मागे उडते? साधा प्रश्न आहे, फार काही अवघड नाही. चालणारा जो मनुष्य असतो त्याच्या पायाची माती पुढे उडते का मागे? मागे उडते. आणि मागे जर उडत असेल आणि तुकाराम महाराजांना त्या उडालेल्या मातीचा लाभ प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर संत पुढे चालतात आणि आम्ही त्यांच्या मागून चालावं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून संतांच्या पायाची माती लागावी याचा अर्थ संतांचं अनुसरण करता यावं हा तुकाराम महाराजांचा हेतू आहे. विठ्ठला संतांच्या पायाचं अनुसरण आम्हाला करता यावं ही तुकाराम महाराजांची त्याच्या मागची भावना आहे. संतांच्या पायाची माती लागावी याच्या मागची भावना एवढीच की त्यांच्या मागे मागे जाता यावं. संतांच्या मागे जाणं 2 प्रकाराचं असतं. ऐका, थोडा धावता विचार आहे पण सांगून जातो. संतांच्या मागे जाणं 2 प्रकारानं असतं. एक संत करतात ती क्रिया जशीच्या तशी करणं आणि संत जी क्रिया करतात त्याच्या मागचं विचार लक्षात घेऊन विचाराचं अनुसरण करणं. म्हणून मराठीमध्ये 2 शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण. अनुकरण म्हणजे काय? संत करतात ती क्रिया डोळे झाकून करणं. आम्हाला कळली नाही तरी चालेल पण ते करतात ना म्हणून आम्ही करायचं. बाकीचा विचार आम्हाला माहित नाही. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्हाला ते जसं करतात तशी क्रिया करणं याला म्हणायचं अनुकरण. आणि संत ज्या विचारानं क्रिया करतात तो विचार समजून घेऊन त्याच्या मागे जाणं हे अनुसरण. बहुतेक वेळेला अनुकरण करणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि अंधत्वानं केलेलं अनुकरण. आता अनुकरण करायचं म्हणलं की हे एक नवीन आता शब्द योजना झाली, अंधविश्वास झालं लगेच. त्याच्यावर मग आता राईचा पर्वत करणं हे फार सोपं असतं. एवढ्यावरून ते किती वाढवायचं आपल्या हातात असतं. अंधविश्वास, बस. अंधश्रद्धा अजून एक नवीन शब्द. हे शब्द वारंवार उच्चारले जातात. अंधश्रद्धा म्हणजे काय वगैरे त्याचा उहापोह करायचं मला काही कारण नाही. मी कुणाचा दलाल म्हणून आलेलो नाही. मला सरळ आणि स्पष्ट बोलायचं.
मला डोळे झाकून एखाद्याच्या मागे जाणं खूप आवडतं. माझी वैयक्तिक भूमिका मी सांगतो. कुणाच्या मागे जावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य ज्याचं त्याला आहे. एखाद्याच्या मागे डोळे झाकून जावं किंवा जाऊ नये याच्यापैकी दोन्ही मतं आपल्याला पटतातही आणि पटतही नाही. मी त्याच्यावर एक सोपा मार्ग आपल्याला सांगतो. कुणाच्या मागे डोळे झाकून जायचं आहे की नाही हे ठरवण्यापूर्वी ज्याच्या मागे डोळे झाकून जायचं आहे त्याच्याकडे एकदा डोळे उघडून बघितलं की मग डोळे झाकून मागे जायला हरकत नसते. ऐका, आपण ज्याच्या मागे चाललेलो आहोत त्याच्याकरता त्याच्याकडे एकदा डोळे उघडून बघा. जर ते तुकोबाराय असतील तर डोळे बंद करूनच त्यांच्या मागे जा, तरच कल्याण आहे. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दोन्ही पद्धतीच्या भूमिका सांगितल्या. मी आपल्याला त्याची अनेक प्रमाणं देईन, वेळ जाईल त्याच्यामध्ये. फक्त संतांच्या मागे जावं, तुकोबार ज्ञानोबारांची भाषा आपण पहा, दोन प्रमाणं देतो. ज्ञानोबारा एका अभंगामध्ये बोलताना प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचा अभंग, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो, हा त्याचा झालेला परिणाम. आणि याचाच प्रकार दुसरा ज्ञानोबारा आपल्याला ज्ञानेश्वरीत 17व्या अध्यायामध्ये सांगतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरिता पाऊले, पावनी सात्विक श्रद्धा चाले, ते तेच ठेविले आहे फळजेस. ज्ञानोबाराय बोलतात की बाबा तिथपर्यंत आपण जर त्यांच्या मागे गेलो, कुणाच्या मागे जाऊ? कुणाच्याही मागे जाऊ नका. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊ निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरिता. जे वडील आपल्याला अशा पद्धतीचं ज्ञान देतात तयाची आचरिता पावले, त्यांच्या मार्गाचं अनुकरण केलं पाहिजे. अनुकरण तुकाराम महाराजांनी तर अनेक प्रमाण त्या संबंधामध्ये दिली. कितीतरी प्रमाण मी आपल्याला देतो. तुकाराम महाराजांच्या अवताराची भूमिका सांगताना तुकोबाराय जे बोलले ते आपण पाहणं, मला सगळंच सांगायचं नाही. या अभंगामध्ये सांगितलेल्या दोन्ही साधनांचा विचार तुकोबाराय आपल्या अवताराच्या मीमांसेमध्ये करतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. इतकंच पाहिजे मग. वर्ताया, हे वर्ताया काय आहे? संत महात्मे जे बोलून आले ते करण्याकरता आम्ही जर आलो आहोत तर ते त्यांच्या विचाराचं अनुसरण झालं. विठ्ठला विठ्ठला. थोडी दुसरी अजून भूमिका बघायची असेल तर महाभारताकडे बघा. महाभारताने कुणाच्या मागे जावं हे सांगत असताना आपली अगतिकता आणि आपलं स्वातंत्र्य याचा अतिशय सुंदर समन्वय एका श्लोकामध्ये करून दिला. महाभारत असं बोलतं, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न न एको ऋषिर यस्य मतम प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथः. महाजनो येन गतः स पंथः हे महाभारताचं विधान काय? मी आपल्याला त्याला अनुकूल प्रमाणे देतो. पण कधी तर्को अप्रतिष्ठा, तर्काची जर प्रतिष्ठा नसेल, तर्क करावा की करू नये, आपल्या संतांनी त्याला काही प्रमाण दिलंय? तर्क करण्यामध्ये काय फल प्राप्त होतं? तर्क करावा की करू नये? पण आपल्याला ब्रह्मसूत्रामध्ये तर स्पष्ट म्हटलंय तर्का प्रतिष्ठानात, असं सूत्रच आहे. वेदांत विचारामध्ये तर्काची प्रतिष्ठा नाही. पण या सूत्रावर भाष्य करताना आचार्याने असं म्हटलंय की जर आपण केलेला तर्क हा शास्त्राच्या उपनिषदाच्या विरोधी जात नसेल तर तो तर्क करायला हरकत नाही. पण तर्काला एक मर्यादा असते. तर्काचा कुतर्क कधी होतो हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्या मर्यादा अतिशय अस्पष्ट आहे. ती सीमारेषा अतिशय अस्पष्ट आहे. आणि बुद्धिवादी लोक, क्षमा करा आता हे विषय सुद्धा बोलणं अवघड आहे. बुद्धिवादी म्हणलं की पुन्हा धाड कीर्तनावर, निधर्मी तत्वज्ञान. एक काळ होता की जेव्हा बुद्धिवादाला अर्थ होता. माझा खरंच अर्थ होता. सावरकरांचा विचार जेव्हा आपण वाचतो तेव्हा बुद्धिवादाला काही अर्थ हे कळतं. पण नंतरच्या काळामध्ये बुद्धिवाद बदलतही गेला आणि बुद्धिवादी या शब्दाची व्याख्याही बदलते. सध्या काय झाले माहिती का? बुद्धिवादी कुणाला म्हणतात? मी केलेली व्याख्या सांग. माझ्या दृष्टीने बुद्धिवादी कोण आहे? ज्याच्या बुद्धीबद्दल वाद आहेत तो बुद्धिवादी. आमच्या दृष्टीने तर एवढीच व्याख्या. काहीच मानायचं नाही म्हटल्यानंतर, कोणताच सिद्धांत स्वीकारायचा नाही असं म्हटल्यानंतर जगात चालत नाही. कमीत कमी मी आहे एवढा तरी सिद्धांत तुम्हाला स्वीकारावा लागेल की नाही? पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जरी आपण गेलो तर आय थिंक देअरफॉर आय एम, देकार्तचं मत आहे का नाही?
मी विचार करतो म्हणून मी आहे हा सिद्धांत तिथं तरी मान्य कराल का नाही? असो, जाऊ द्या, काय त्याची चिकित्सा करण्याचं कारण नाही. तर्काचा कुतर्क कधी होतो कळत नाही. ते सांभाळून मानावं लागतं, सांभाळून ते तर्क करावे लागतात. मी गंमत सांगतो आपल्या. एक मनुष्य, एक गृहस्थ वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, नवीन कीर्तनकार झाले, माझ्याकडे होते, काही वर्ष राहिले. ते सगळं झाल्यानंतर सोडून जाताना मला त्याने कीर्तन वगैरे सुरू झाली त्यांची, एके दिवशी माझ्याकडे आले वारी. महाराज एक शंका. म्हटलं बोला. ते म्हणाले तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. म्हटलं सांगा. मला वाटलं अभंगाचा अर्थ कळत नसेल, शब्द आडला असेल. म्हटलं विचारा. त्याने सांगितलं महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, का सेवावे न सेवावे. जिथं कीर्तन करायचंय तिथे जेवू नये. तुकाराम महाराजांनी आपल्याला साधकांना म्हणत, त्याची कारणं काय आहेत मला ते आता सांगायची नाही. आपलं ओझं कुणावर पडू नये याची दक्षता कीर्तनकारांनी घेतली पाहिजे, हा त्याच्यातला सरळ अर्थ. सोडून द्या. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, तुकाराम महाराजांचं प्रमाण. म्हणलं माहितीये. ते म्हणाले असं जर वागायचं ठरलं तर आपलं मरणच आहे. कीर्तन 500-500 किलोमीटरचा प्रवास करून यायचा आणि जेवायचंही नाही म्हणलं, कीर्तनकार जगल का मरण? त्याला सांभाळायची जबाबदारी काही समाजाची आहे का नाही? तो जर समाजाकरता काही विचाराचा प्रसार करत असेल तर त्याला सांभाळणं समाजाचंही कर्तव्य. अर्थात सगळेच असे असतात असंही मला म्हणायचं नाही, मला तेही बाजू मांडायचं, मला तसंही काही म्हणायचं नाही. पण एक साधा विचार. तो म्हणाला असं जर करायचं ठरवलं, तुकाराम महाराजांच्या शब्दानुसार वागायचं ठरवलं, जिथं कीर्तन करायचं तिथं जेवायचंच नाही तर आपलं मरणच आहे. मग मी त्याला सांगितलं, काय सांगितलं ते सांगितलं. मी त्याला सांगितलं एक काम. काय म्हटलंय तुकाराम महाराजांनी? जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवा. जिथं कीर्तन करायचंय तिथं जेवण करू नये, याचा अर्थ जेवण करून कीर्तन करावं. जेथे जेवण करावे तेथे कीर्तन न करावे, असं प्रमाण आहे का? याला म्हणतात तर्काचा कुतर्क. विठ्ठला विठ्ठला. जेव्हा आपली बुद्धी कोणत्याच अर्थाने चालत नाही आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता कोणताच मार्ग उपस्थित होत नाही, त्यावेळेला संतांच्या मागे जाणं याच्यासारखा प्रशस्त दुसरा कोणता मार्ग नाही. आपली बुद्धी चालत नाही, आपले तर्क बऱ्याच वेळेला चालत नाहीत, कारण तर्काची एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पुढे कुणाचाही तर्क जात नाही. कारण माझ्यापेक्षा कुणाला तरी जास्त बुद्धी असेलच की, त्याच्यापेक्षा कुणाला तरी जास्त, कारण तर्क हा शेवटी बुद्धीवर चालतो. माझ्यापेक्षा ज्याला चांगली बुद्धी आहे तो तर्कानं अजून चांगला अर्थ काढेल, त्याच्यापेक्षा ज्याची चांगली बुद्धी आहे तो अजून चांगला अर्थ काढेल, ज्याची बुद्धी दुर्बुद्धी झाली तो त्याच्यातून वाईटच अर्थ काढेल. मग त्या तर्काला अर्थ काय राहिला जर प्रत्येक वेळेला? म्हणून तर्काची एक मर्यादा मी आपल्याला जाता जाता सांगितलं. तर्क आपल्याला वस्तूची सिद्धी करून देईल पण वस्तूचं समाधान देऊ शकत. तर्काची मर्यादा सांगतो मी आपल्या. तर्को अप्रतिष्ठा असं महाभारत बोलताना तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट सांगितलंय, तार्किकांचा टाका संग पांडुरंग, त्याच्या संगातही राहू नका, कारण ही मर्यादा आहे ना. त्या तर्क तुम्हाला वस्तूची सिद्धी करून देईल विचारामध्ये, पण वस्तूचं समाधान नाही देऊ शकत. मी गंमत सांगतो तुम्हाला. काय झालं, एका शेतकऱ्याने आता शेतीमध्ये काही राम राहिला नाही असं ओळखून आपल्या मुलाला शहरामध्ये शिकायला पाठवलं. मुलगा शहरातल्या महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये शिकायला गेला. दिवाळीच्या दिवसात सुट्टी लागल्यानंतर घरी परत आल्यानंतर वडिलांनी त्याला विचारलं, बाळासाहेब तुम्हाला शहरामध्ये शिकायला ठेवलं, काय काय शिकता? कारण शहरामध्ये सगळंच शिकावं लागतं आणि हल्ली शहरामध्ये काय काय शिकवलं जातं याचा नेम नाही. काय शिकता? मुलाला वाटलं आता आपण कॉलेजमध्ये शहरामध्ये राहणारे, बाप कधी शाळेत गेला नाही, याला काय सांगत? तुम्हाला काय कळणार बाबा? वडील म्हणाले सांगा तरी. उद्या जर आम्हाला कोणी विचारलं की तुमचे चिरंजीव काय शिकतात तर आम्हाला सांगता तरी आलं पाहिजे, भले आम्हाला कळू न कळो. तो म्हणाला बाबा आम्ही तत्वज्ञान शिकतो. शेतकरी म्हणाला आम्हाला कीर्तन प्रवचनामध्ये हा शब्द ऐकून माहितीये, चांगलं शिकता. अजून काय शिकता? म्हणे भाषा शिकतो, माहितीये. अजून म्हणे समाजशास्त्र शिकतो, असेल समाजाबद्दल काही असेल. अर्थशास्त्र शिकतो, म्हणे चला अर्थ म्हणजे संपत्ती, त्याच्याबद्दल काही असेल, ठीक आहे. मानसशास्त्र शिकतो, मनाच्या संबंधाने काही आहे, ओळखू आलं. बोलता बोलता तो म्हणाला आम्ही तर्कशास्त्र शिकतो. बापाला काही कळलं नाही. तो म्हणलं हे काय भानगड आहे, हे आम्ही कधी ऐकलं नाही विषय. तर्कशास्त्र म्हणजे काय? मुलगा म्हणाला अहो त्याच्यातच तर खरी गंमत आहे. अहो हे तर्कशास्त्र असं अजब शास्त्र आहे, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून टाक. बाप म्हणाला असं कसं होईल?
म्हणाला असं कसं होईल, सांगतो तुम्हाला. फराळ करायला बसले, दिवाळीचा दिवस होता, पाडव्याचा, सकाळची वेळ, फराळाला बसले होते. आईने दोघांसाठी चिवडा लाडू वगैरे सगळं ठेवलेलं. 2 लाडू बशीमध्ये ठेवलेले. मुलांना सांगितलं बाबा हे लाडू किती आहेत. बापानं सांगितलं तेवढं येतं आम्हाला, शाळेत नाही गेलो म्हणून. का 2 लाडू आहेत. पोरानं सांगितलं हे 2 नसून 3 लाडू आहेत, असं मी सिद्ध करून दिलं तर. आणि असं कसं होईल, यालाच तर तर्क म्हणतात. मी तुम्हाला 2 नसून 3 लाडू आहेत हे सिद्ध करून देतो. बाप म्हणाला करा बरं. पोरानं 1 लाडू उचलला. बाबा हे किती, म्हणे 1. दुसरा उचलला, हे किती, बाप म्हणाला 2. मग पोरगा म्हणाला बघा हे 2 आणि पहिला 1 मिळून किती झाले. हे तुम्ही किती म्हणाला 2 आणि पहिला 1 ठेवला तो किती म्हणाला 1. 2 आणि 1 मिळून किती होतात 3 लाडू झाले की नाही. बापालाही काही कळेना. तो म्हणला बरोबर आहे, हा म्हणतोय ते बरोबर आहे, काही चूक नाही याच्या बोलण्यामध्ये. त्याला असं कसं झालं. पोरगा म्हणाला हेच तर तर्क आहे, हीच तर गंमत आहे या शास्त्राची. बापाला इतकं आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याच्या आईला बाहेर या बाहेर या, बघा आपले चिरंजीव काय शिकून आले शहरामध्ये. वाटेल ते करू शकतात. आई लगबगीनं बाहेर आली. काय झालं काय झालं. त्याने सांगितलं बघा ना हे लाडू 2 असून हे 3 म्हणून सिद्ध करतात. आणि सांगितलं असं कसं होईल. मग पोराने पुन्हा एकदा प्रयोग केला. आई हा किती 1, हा किती 2, 2 आणि 1 मिळून 3. आई हात आपलं लाटणं तसंच ठेवून विचार करायला लागली असं कसं. बरोबर आहे हा म्हणतो 2 आणि 1 3 बरोबर, पण लाडू दिसतात 2 आणि आमच्या तोंडातून येतात 3. असं झालं कसं. शेवटी पोराला इतका अभिमान वाटला. बापाने त्याच्या आईला सांगितलं एक काम करा, 1 लाडू तुम्ही खा, 1 लाडू मी खातो आणि बाळासाहेब तर्कानं निर्माण झालेला तुम्ही खा. तर्क तुम्हाला वस्तूची सिद्धी करून देईल पण समाधान देऊ शकत नाही. विठ्ठला आणि याकरता म्हणून जेव्हा तर्कानं निर्माण होणारे, शास्त्रानं सांगितलेले जेव्हा सगळेच मार्ग बंद होतात त्यावेळेला एकच मार्ग शिल्लक राहतो. मार्ग दावनी गेले तेण्याची पंथे चालू जातात त्यांच्या मार्गावरून. म्हणून तुकोबाराय बोलतात संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, त्यांची माती मला लागावी. याचा अर्थ त्यांचं अनुसरण करता यावं, अनुसरण करण्याची बुद्धी व्हावी. ही तुकाराम महाराजांची त्याच्या मागची भावना. एक अर्थ झाला. अजून 1-2 अर्थ मी आपल्याला सांगतो. संतांच्या मागे जावं असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यांच्या पायाची माती मला लागावी असं म्हणतात. याचा अर्थ काय. दुसरा एक अर्थ सांगतो. माती हा जो शब्द आहे, माती माती म्हणजे काय. आता ह्याला काही व्याख्या आहे काय. माती म्हणजे माती. माती आता ही माती माझ्या अंगावर उडावी, मला लागावी असं जे तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ काय. माती हे पृथ्वीचं उपलक्षण. ऐका, माती हे पृथ्वीचं उपलक्षण. आणि पृथ्वीचा विचार करत असताना पृथ्वीला जसं पृथ्वी, रसा असं जशी नाव आहे तसं पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा. पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा.
तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पायाची माती मला लागावी, म्हणजे संतांच्या जीवनातला क्षमा एवढा एक गुण जरी माझ्या अंगामध्ये आला तरी माझ्या जीवनाची धन्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. विस्तार करायचा झाला तर क्षमा हा एकच गुण असा आहे की जिथं संतत्व सिद्ध होतं. दैवी संपत्तीतल्या 26 गुणांचा विचार करायचे कारण नाही. एक क्षमा, बस संपलं. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. तुकाराम महाराजांची भाषा. क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जनम किम करिष्यती सुभाषित. त्याचाच अनुवाद तुकोबाराय करतात. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. अरे मंबाजी इतका दुष्ट तुकोबारांना मारणारा, पण तुकाराम महाराजांच्या जवळ क्षमा नावाचा एक गुण असावा. रामेश्वर भट्ट अभंग बुडवायला, अभंग बुडवले. तुमच्या माझ्यासारखा एखादा असताना आपला फाटका कागद जरी बुडवला असता, बोलू का तुम्हाला, न भरता आलेली एखादी नोट जरी बुडवता तरी सुद्धा अंगाचा तिळपापड झाला असता आपल्या. पण एवढे सगळे अभंग त्यांनी बुडवून टाकले. आणि जेव्हा ना ज्ञानोबारायांनी तुकोबारायांकडे परत जाण्याची अनुज्ञा दिली, त्यावेळेला जेव्हा तुकोबारायांकडे रामेश्वर भट्ट परत आले, त्यावेळेला तुकाराम महाराजांनी आता मर मेले असाच असं नाही म्हटलं. तुकाराम महाराजांनी उलट गोड शब्दामध्ये त्याला उपदेश केला, क्षमा. अशी कितीतरी प्रमाण. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये तर क्षमेचं जेवढं प्राधान्य आहे, बाकी काय विचार करायचं कारण आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये कारुण्य हा रस सगळ्यात जास्त भरला. करुण रस प्रधान असं ज्ञानोबारायांचं चरित्र. प्रत्येक वेळेला आघात आहेत. प्रत्येक किती कोणते संत असेत मला सांगा की ज्यांनी त्रास सोसला. महाराज पान खाऊन अंगावर थुंकणारे लोक होते. नाथ महाराजांचं चरित्र पहा आपण. पान खाऊन अंगावर, अरे बोलता बोलता एखाद्याचा थुंका अंगावर उडाला तर माणसाला सहन होत नाही. पान खाऊन 108 वेळेला यवन अंगावरी कितीतरी प्रमाण देता येतील आपल्या. तुकाराम महाराज क्षमा 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 क्षमा, दुसरं काही नाही. चोखोबारायांना मंदिराची पायरी चढू दिली नाही. अजून काय सांगू मी आपल्याला, केवढं दुर्दैव आहे सांगा. चोखोबाराय दाराशी बसून राहिले, पायरी जवळ त्यांना येऊ दिलं नाही. चोखोबारायांच्या अंतःकरणामध्ये कुणाबद्दल विकल्प नाही, क्षमा बस. तुकाराम महाराज म्हणतात तेवढी एक क्षमा जरी माझ्या जीवनामध्ये आली बस आहे. असं आहे, संतांच्या ठिकाणी असणारे सगळे गुण आपल्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. ऐका, त्याचं कारण आहे. एक वाक्य बोलतो, विषयांतर होईल, पण जाता जाता बोलून जातो, विषय आला म्हणून. संतांच्या जीवनातले गुण आणि आपल्या जीवनातले गुण याच्यामध्ये अंतर आहे. आपल्याला गुण मिळवण्याकरता, ती दैवी संपत्ती आपल्याला मिळवण्याकरता जन्म घालवावे लागतात, पण मिळत नाही. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्त पार्जवम, याच्यातला एक गुण अंगी यायचा म्हटलं तर जन्म संपून जातात, पण गुण अंगामध्ये येत नाही. पण संतांच्या जवळ तसं नसतं. संतांच्या जवळ सगळे गुण सर्व कालामध्ये. त्याचं कारण एवढं आहे की गुण संत मिळवत नाहीत, त्या गुणांना जिवंत राहण्याकरता त्यांच्या चरित्राचा आश्रय करावा. क्षमा मिळवण्याकरता ज्ञानोबारायांनी प्रयत्न केले नाहीत. क्षमेला असं वाटलं की आपल्याला जगायचं असेल तर या महात्म्याचा आश्रय केला पाहिजे, तरच आपण जगू शकू, नाहीतर या जगतामध्ये आपलं जगणं अवघड आहे. ते सगळे गुण स्वनामधन्य होण्याकरता संतांच्या जीवनामध्ये स्वतःहून प्रवेश करतात. हा फरक पडतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला काही नको, त्यांच्या पायाची माती लागावी, म्हणजे त्यांच्या जवळ असलेला क्षमा नावाचा गुण प्राप्त व्हावा. विठ्ठला विठ्ठला. अजून बोलतो, अजून एक दोन अर्थ अजून सांगतो जातात. संतांच्या पायाची माती मला लागावी याचा अर्थ सर्व साधन रूपता सिद्ध व्हावी. सर्व साधन रूपता नाही, सर्व साधनाचं जे साध्य आहे तेही तिथंच लपले. संतांच्या पायातच आहे परमात्मा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते डोके, संताचे ते हात, संताचे ते नाक. काय धरावे? धरावे संताचे ते पाय. संतांच्या पायामध्ये हरिप्राप्ती आहे, म्हणून संतांच्या पायाची माती लागणं म्हणजेच मला हे सगळं मिळणं. काय काय मिळेल? संतांच्या पायामध्ये संत मिळतात, संतांच्या पायामध्ये नामस्मरण होतं, आणि संतांच्या पायामध्ये परमात्मा प्राप्ती होते. कथा त्रिवेणी संग भक्त
वंदिता तथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम. काय हो पुढं चरण रज वंदिता. त्यांच्या चरणाचा रज जरी वंदन केला, त्या चरण रजाला जरी वंदन केलं तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात तिथं काय काय प्राप्त होतं. देव भक्त आणि नाम. देव भक्त नामाची एकसमयावच्छेदानी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुकाराम महाराज म्हणतात संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. अजून एक अर्थ सांग. संतांच्या पायामध्ये असं काय सामर्थ्य असतं. मानवी जीवन जगण्याकरता पारमार्थिक असो अथवा प्रापंचिक असो माणसाजवळ एक सामर्थ्य लागतं. जोपर्यंत ते सामर्थ्य प्रपंच करायला जसं सामर्थ्य लागतं तसं परमार्थ करायला सामर्थ्य लागतं. अहो मला सांगा हरिपाठामध्ये नाचायचं असेल तर ताकद लागते का नाही. एखादं पाप्याचं फितर असलं तर एखाद दुसऱ्या उडीतच आडवं तसं चालत नाही. मग वारकऱ्यांना भरपूर ताकद पाहिजे. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत चालायचं ताकद पाहिजे का नाही. सामर्थ्य पाहिजे का नाही. ज्ञानेश्वरी दिवसभर वाचायची एका दिवसात पारायण करायचं सामर्थ्य पाहिजे का नाही. दिवसभरामध्ये कमीत कमी 500 अभंग तुकोबारायांचे वाचायचे सामर्थ्य पाहिजे का नाही. प्रवचन करायचं कीर्तन करायचं सामर्थ्य पाहिजे का नाही. मग ते सामर्थ्य मिळतं कुठं. ज्ञानोबाराय म्हणतात ते कुठेही मिळत नाही, ते फक्त संतांच्या पायात मिळतं. विठ्ठला अगदी धावतं प्रमाण द्यायचं झालं तर साधक निघोनी जाय पाऊलाची ओळ राहे तेथं ठाई ठाई होय आणि मादिक. ज्ञानोबाराय बोलतात ठाई ठाई आणि मादिक सिद्धी सिद्धी सामर्थ्य ते आम्हाला प्राप्त होईल. म्हणून तुकोबाराय बोलतात संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. शेवटचा एक अर्थ सांग. आहेत अजून 5-7 अर्थ आहेत. शेवटचा मला अजून उच्चिष्टाकडे यायचं. एक शेवटचा अर्थ सांग. संतांच्या पायाची माती म्हणजे ब्रह्मज्ञान. चला शेवटचा अर्थ सांग. कारण आपण असं बोललो होतो की ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी साधन परंपरा सांगितली पण साध्य सांगितलं नाही तिथं साध्य ब्रह्मज्ञान म्हणून गृहीत धरलं पाहिजे. या अभंगामध्ये साध्य सांगितलं नाही ब्रह्मज्ञान. मग संतांच्या पायाची माती कशा करता ब्रह्मज्ञानाकरता. संतांच्या पायाची माती म्हणजेच ब्रह्मज्ञान. आपल्याला पटेल न पटेल किंवा मी आपल्याला उलट अनुमान मांडून दाखवतो. ब्रह्मज्ञान हे संतांपुढे संतांच्या पायाच्या मातीसारखं असतं. माती म्हणजे अल्पता आली त्याला. आचार्यांचं चरित्र पहा. जगद्गुरु शंकराचार्य रामेश्वरला गेले होते पूजेकरता. रामेश्वरला गेल्यानंतर समुद्रामध्ये आचार्यांनी स्नान केलं आणि समुद्र स्नान करून आचार्य जेव्हा बाहेर येत होते तेव्हा त्यांच्या अंगावरचं वस्त्र ओलं वस्त्र घ्यावं आणि धुवून पिळून टाकावं म्हणून एक विद्यार्थी समोर उभा होता. त्याने बघितलं अथांग सागर समोर पसरलाय आणि त्या पार्श्वभूमीवर आचार्यांची मूर्ती हळूहळू एक एक पावलं टाकत समुद्रातून बाहेर पडते. हे सगळं त्यांनी बघितलं. त्याच्या मनाला काय भावलं देव जाणे. आचार्य बाहेर आल्यानंतर त्याने आचार्यांना असं सांगितलं गुरुजी म्हणे या समुद्राच्या पार्श्वभूमीवर तुमची मूर्ती आम्ही पाहिली आणि आम्हाला वाटतं की हा समुद्र जसा विशाल आहे तसं तुमचं ज्ञान सुद्धा विशाल. ज्ञान सुद्धा विशाल आहे. आचार्याने त्याला सांगितलं बाबा तुला ज्ञान बघायचंय का इकडे दाखवतो. त्याला बरोबर घेतलं. पुन्हा समुद्रात गेले. आपल्या हातातला दंड बुडवला बाहेर काढला. सगळं पाणी निथळू दिलं. एक थेंब खाली लोंबायला लागला आणि आचार्य म्हणाले समुद्राच्या तुलनेत जेवढा थेंब आहे ना तेवढं माझं ज्ञान आहे. काय नम्रता आहे विचार करा आपण. अविनयम अपनय विष्णू दमय मनशमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः अशी भाषा आचार्यांच्या मुखातून विनाकारण बाहेर पडत नाहीये. एरवी तरी मी मूर्ख हे म्हणण्याकरता काय विनय लागतो हे ज्ञानोबारायांना ठाऊक आहे. दुसऱ्यांनी मूर्ख म्हणणं हा आपला स्वभाव आहे आणि स्वतःला मूर्ख म्हणून घेणं हा ज्ञानोबारायांचा स्वभाव. त्याला काय विनयशीलता लागते काय ताकद लागते. मी कशा करता बोलतो हे ज्ञानोबारायांचं किंवा मी आपल्याला प्रमाण देतो. संतांच्या पायाची माती म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. ज्ञानोबाराय बोलतात ज्ञानेश्वरी काढा आपण. ज्ञानोबारायांनी ज्ञानाचं लक्षण करून पुढे सांगताना आपल्याला असं सांगितलंय जे ज्ञानासिही ब्रह्मज्ञान जे ज्ञानासिही न चोजवे ध्यानासिही नागवे ते अगोचर फावे गोठी माझी ते एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग गुरुपाद पद्मपराग लाहे जैका. ज्ञानोबाराय म्हणतात गुरुपाद पद्मपराग. पराग म्हणजे काय मग कण कण. गुरु चरण कमलातला एक कण म्हणजे त्यांच्या चरण पाद म्हटलं की नाही चरण त्याचा पराग म्हणजे पायाला लागलेल्या मातीचा एक कण तो जर आम्हाला प्राप्त झाला तर काय प्राप्त होईल. जे ज्ञानासीही न चोजवे ते ज्ञानाला प्राप्त होत नाही
ध्यानासीही नागावे, ध्यान सुद्धा ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे, असं ध्यान तिथपर्यंत पोचू शकत नाही. ते अगोचर फावे गोठी माझी, ते माझ्या शब्दातून आपल्याला कळेल. पण कधी कळेल? जर मला गुरुच्या पायाच्या मातीचा कण मिळाला तर मी तुम्हाला ब्रह्मज्ञान देऊ शकेन. विठ्ठल म्हणून तुकोबाराय बोलतात संतांच्या पायाची माती मला लागावी. आणखीनही काही अर्थ आहेत, परंतु माझी वेळ संपली. उच्चिष्टाचा एक थोडासा विचार आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पायाची माती जशी लागावी तसं संतांचं उच्चिष्ट मला प्राप्त व्हावं. त्या उच्चिष्टाचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा भजन करू. उच्चिष्टाचा विचार एक दोन अर्थ मी आपल्या समोर ठेवतो, सेवा संपवतो. संत मार्गी चालती त्यांची लागू मज माती, काय करावे साधने काय एक नव्हे तेणे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये साधनेचा विचार आपल्या समोर ठेवतात. दोन पद्धतीची साधना तुकोबाराय बोलतात. एक संतांच्या पायाची माती आणि दुसरं संतांचं उच्चिष्ट. मातीचा विचार काय आहे याचा थोडासा विचार आपण करून आलो. उच्चिष्ट म्हणजे काय ते आपल्याला मिळावं अशी तुकाराम महाराजांना का अपेक्षा आहे याचा थोडासा धावता विचार सांगतो आणि सेवा संपवतो. एक दोन अर्थ फक्त मी आपल्याला सांगतो. उच्चिष्टाचा अर्थ काय, उच्चिष्ट म्हणजे काय, संतांचं उच्चिष्ट आपल्याला प्राप्त व्हावं. तुकाराम महाराजांचा जो अवताराची मीमांसा करणारा, स्वतःच्या अवताराची मीमांसा करणारा अभंग आहे, त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी या दोन्ही गोष्टी सांगितल्या असं आपण बोललो. त्याच्यामध्ये आपण जर पुढं पाहिलं तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषिस्ताचं भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. पुढं उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. उच्चिष्ट सेवन करण्याकरता आम्ही आलो असं तुकाराम महाराज म्हणतात. मग उष्ट म्हणजे काय आहे ते एक दोन तीन अर्थ सांगतो. पहिला अर्थ असा आहे, उच्चिष्ट म्हणजे द्वैतातीत अशी अवस्था आहे. बरं का, उच्चिष्टाला असा अर्थ का द्यायचा त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला चिंतन सांगताना असं सांगितलंय, जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूनी सकाळा अवघ्या दुरी. तुकाराम महाराज म्हणतात सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा हा कशाचा परिणाम आहे? जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. उष्ट वेगळं आणि उष्टावळ वेगळी. बरं का, उष्ट वेगळं, जेवताना पानात जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात उष्ट, आणि जेवता जेवता पानाच्या भोवती जे सांडलेलं असतं त्याला म्हणतात उष्टावळ. असा फरक आहे. पाहता गोवळी, खाय त्यांची उष्टावळी, उष्ट नाही उष्टावळी. गोपाळांच्या पानाच्या भोवती पडलेला परमात्मा खातो आणि तयाचे मुखीचे हिरोनिया घ्यावे, उच्चिष्ट ते खावे धणीवरी. दोन्हीचा विचार.
तसं उष्ट वेगळं. जाऊ द्या, संत जेवण करून गेल्यानंतर पानाच्या अवतीभोवती पडलेलं आणि पानात शिल्लक राहिलेलं हे झाडून 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 ओरबडून आम्ही सगळं खाल्लो तर आम्हावर काय परिणाम होतो? सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा. द्वैता द्वैता तीत अवस्था. शुद्ध अशुद्धतेच्या पलीकडची अवस्था म्हणजे संतांच्या मुखातलं उच्चिष्ट आहे आणि ते आम्हाला प्राप्त व्हावं ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. विठ्ठला. दुसरा एक अर्थ सांगतो संतांच्या मुखातलं उच्चिष्ट. उष्ट म्हणजे काय हो? जेवताना ज्याला तोंड लागतं त्याला उष्ट म्हणतात. आपण जेवायला बसलो, एखादा लाडू आहे, आपण घास खाल्ला त्याचा, आता तो लाडू उष्टा झाला आपला. का? तर आपलं तोंड त्याला लागलं, तोंडात गेलेलं बाहेर आलं, त्याला म्हणा उष्ट. बाहेर तोंड लागणं म्हणजे उष्ट. आता त्या उष्ट्याचा विचार कसा करायचा याचं फार वेगळं शास्त्र. उष्ट खावं का खाऊ नये, उष्ट खाल्लं तर कुणाचं खावं, खाऊ नये असं धर्मशास्त्र का आहे, वगैरे वगैरे पुष्कळ विचार आहे त्याच्यामध्ये. आता अलीकडच्या काळामध्ये लग्न सोहळ्यामध्ये, आता हे सांगूच काय सगळं रात्री तुम्हाला, लग्नातला सगळ्यात महत्वाचा विधी कोणता? कन्यादान. कन्यादान हा सगळ्यात महत्वाचा विधी. महत्व आलं कशाला? उष्ट खाऊ घालायला. या महाराज या विवाह विधीमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही बरं का. एकही प्रकरण असं नाही, एकही शास्त्र, एकही क्रिया असं नाही की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की बाबा त्याने आपला अर्धा गुलाबजाम तिला भरवावा आणि तिने आपली अर्धी उरलेली जिलबीची काडी याच्या थोबाडात कोंबावी, असं कुठंही लिहिलेलं नाही. हे कुणाच्या सुपीक मेंदूतून निघालंय त्या माय माऊलीला साष्टांग नमस्कार. बरं एकदा नाही, फोटो निघाला नाही म्हणून पुन्हा, म्हणजे हे किती काय, त्याला काही अर्थच नाही त्या विषयात. पण ते उष्ट खाल्लं जातं सरसकट, खाऊ नये असं काय जे असेल ते. कुणाचं खावं याच्या मागे काही विचार, मला तोही विस्तार आता करायचा नाही, वेगवेगळ्या अंगानं त्याचं चिंतन करता येण्यासारखं आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या मुखातलं उष्ट आपल्याला. उष्ट म्हणजे काय आहे? उष्ट म्हणजे तोंड लागलेलं. तोंड लागलेलं याचा विचार करायचा असेल सरळ मार्गानं तर मी आपल्याला सरळ सांगतो, ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारायांचं तोंडातून बाहेर आली म्हणजे उष्टी आहे की नाही, उष्टी झाली. मग त्या ज्ञानेश्वरीची आम्हाला प्राप्ती व्हावी एवढंच तुकाराम महाराजांचं. संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे संतांचं उष्ट आहे आणि त्या उष्ट्याची तुकाराम महाराजांना अपेक्षा आहे. विठ्ठला. प्रमाण देतो भागवताच्या महात्म्यामध्ये सुरुवातीला 6वा अध्याय, भागवत महात्म्यातला 6वा अध्याय काढा. या 6व्या अध्यायामध्ये भागवताचं वर्णन करत असताना भागवताने काय वर्णन केलं, भागवत या ग्रंथाचं वर्णन करत असताना निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भावुका असं वर्णन आहे. आता भागवताचा हा श्लोक काय सांगतो आपल्याला? हे भागवत म्हणजे काय आहे? निगम कल्पतरोर गलितम. निगमरूपी म्हणजे वेदरूपी कल्पतरू लागलेलं परिपक्व झालेलं, गलितम फलम अतिशय पक्व झालेलं असं हे फल. हे अतिशय गोड आहे, हे फळ अतिशय रसदार आहे. कशावरून? एखादं फळ गोड आहे का नाही हे बाहेरून कळतं काय? आंबा गोड आहे का नाही बाहेरून कळतो का? खाल्ल्याशिवाय कळत नाही. पण इथं म्हटलंय की हे भागवत नावाचं फळ गोड आहे. कशावरून? आमच्या खेड्यामध्ये महाराज फळ गोड आहे का नाही हे तपासण्याची एक पद्धत आहे. एखादा पेरू आहे, गोड आहे का नाही कशावरून ओळखायचं? ज्या पेरूला पोपटाची चोच लागलेली असते तो गोड असतो. असा एक नियम आहे निसर्गाचा. पोपटाची चोच लागलेली असेल तर तो गोड असतो, ज्याला चोच लागलेली नसते तो शक्यतो गोड नसतो. कारण आपल्यापेक्षा त्या बाबतीत पक्ष्यांचं ज्ञान पुढचं आहे. त्यामुळं पक्षाला बरोबर कळतं, पोपटाला बरोबर कळतं कोणता पेरू गोड आहे. त्याची चोच त्याला लागलेली असेल तर. शुकमुखा अमृतद्रव संयुतम. हे भागवत हे फळ का गोड आहे? कारण हे शुकाच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. शुकाचं मुख त्याला, शुक म्हणजे पोपट आणि शुक म्हणजे भगवान शुकाचार्य, श्लेष आहे, याला श्लेष अलंकार म्हणतात. हा श्लेष अलंकार. तर असं फल हे त्याला शुकाचार्यांचं तोंड लागलं. भागवत का गोड मानायचं? कारण शुकाचार्यांच्या मुखातून आल्यामुळे ते गोड झालं. म्हणजे मुखातून आलं म्हणजे ते उच्चिष्ट झालं आणि उच्चिष्ट झालं त्याच उच्चिष्टाची तुकाराम महाराजांना अपेक्षा आहे. विठ्ठला. शेवटचं एक सांग, शेवटचा अर्थ. उष्ट या शब्दाला ब्रह्मज्ञान असा अर्थ. उष्ट म्हणजे ब्रह्म.
आता उष्ट या शब्दाचा अर्थ कोणत्या म्हणजे धातू पाठानुसार समन्वयानुसार कोणत्या अर्थाने उष्ट शब्दाचा अर्थ ब्रह्म होतो, पण केलाय उष्ट या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. कसा करायचा ते अथर्व वेदामध्ये एक सूक्त आहे, त्याचं नावच उच्चिष्ट सूक्त. त्या सूक्ताचं नावच जे वैदिक लोक आहेत त्यांना माहिती. अथर्वणामध्ये आलं एक प्रमाण देतो फक्त त्याचं उच्चिष्ट. त्या सूक्ताचं नावच उच्चिष्ट सूक्त आहे. मला उच्चिष्टम नाम रूपम योच्चिष्टे लोकाहितः उच्चिष्ट इंद्रश्चाग्निः विश्वमंतः समाहितम असं प्रारंभ आहे त्या सूक्ताचा. म्हणजे ही सगळी नामरूप जी आहेत ती उष्ट आहे. ह्या सगळ्या लोकांचा आधार म्हणजे हे उष्ट आहे. इंद्र अग्नी वगैरे सगळं जग ज्याच्यामध्ये समाहित होऊन जातं ते उष्ट आहे असं म्हणतात. मग आता हे उष्ट कोणत्या अर्थाने मानायचं, तर उष्ट या शब्दाचा नेमका अर्थ काय, थोडंसं वेगळं बोलतो. अजून एक व्याख्या. आपण जेवायला बसलो पत्राळीवर, तर काही जणांना सगळं संपवण्याची सवय असते. चाटून पुसून ताट स्वच्छ करतात, एकदम स्वच्छ. कोणी जेवलंय का न जेवलंय कळत नाही, इतकं स्वच्छ जेवायची काही लोकांना सवय असते. पत्राळीवर वगैरे बसले तर इतकी स्वच्छ पत्राळ करतात, कधी कधी भीती वाटते पत्राळ तर खाणार नाहीत ना अशी भीती वाटते, इतकं स्वच्छ करतात. पण शास्त्राची अशी अनुज्ञा आहे की ताटात वाढलेलं सगळं खाऊ नये. सर्वम अशेषम न अश्नियात असं वचन आहे धर्मसिद्ध. सर्वम अशेषम काही शिल्लक न ठेवता, न अश्नियात खाऊ नका म्हणजे काहीतरी शिल्लक ठेव, थोडंसं तरी मीठ तरी ठेवावं, थोडं काहीतरी एखादा चटणीचा ठिपका तरी ठेवावा. बटाट्याची भाजी असेल तर एखादी चकती बटाट्याची एवढंसं ठेवलं तरी चालतं, पण ठेवावं असा नियम. सगळंच खाऊ नये, नाहीतर काय होतं महाभारतात आहे वचन, सगळंच जेवणाऱ्यावर 7 दोष येतात असं महाभारतात. तर सगळेच सांगत नाही, पहिला एक सांगतो आणि शेवटचा एक दोष सांगतो, मधले सगळे त्याच्यामध्ये आले असा अर्थ. सगळंच जेवणाऱ्याच्या बाबतीत 2 दोष येतात. एक तर त्याची प्रकृती बिघडते आणि दुसरं लोक त्याला खादाड म्हणतात. हे 2 दोष येऊ नयेत याच्याकरता थोडं जुन्या काळामध्ये पद्धत होती. ते काय व्हायचं, बायकांना सासवा नीट जेवू द्यायचा नाही तो सुनांना, मग ते नवऱ्याच्या पानात बसायची सवय होती पूर्वी. नवरा जेवून गेला की त्याच्या पानात बायकोने बसावं असा नियम होता. आता त्या लायकीचे नवरेच राहिले नाहीत तर बायका का बसतील, बायका का बसतील, बसणार नाही. उष्ट खाण्याला आता काही फारच प्राधान्य दिलं जात नाही, खाऊही नाही, तो विषय वेगळा. पण जुन्या काळी काय व्हायचं, ते सुनांना सासवा नीट खाऊ देत. असं आहे महाराज, या जगतामध्ये दोघे जण चांगले म्हणून जन्माला यायची शिल्लक राहील. माझं म्हणणं कुणाला पटेल न पटेल, भगिनी वर्गाला सगळ्यांना, अजून या जगतामध्ये चांगली सासू जन्माला आली नाही. बरोबर आहे, काही घाबरू नका, काही होत नाही तुम्ही, काही नाही, मी दुसरंही बोलणार आहे. आणि या जगतामध्ये अजून चांगली सून जन्माला आली नाही. बरोबर आहे, असं आहे. चांगली सासून चांगली सून आतापर्यंत देवाला सुद्धा जमलं नाही ती घालायला जन्माला. त्यामुळे जुन्या सासवा जेवू देत नसत. मग ते काय करायचं, नवऱ्याने भरपूर घ्यायचं आणि टाकून द्यायचं. मग त्याच्या पानात बायको बसली की बायकोला भरपूर मिळायचं. हे एक युक्ती होती, अजूनही करून बघा. मला मुद्दा काय मांडायचा सोडून द्या, मला मुद्दा काय मांडायचा याच्यामध्ये की उष्ट या शब्दाला का अर्थ, उष्ट म्हणजे काय, जेवण करून झाल्यानंतर खाली जे उरतं, खाऊन झाल्यानंतर पानातलं संपवल्या